औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. भारतात पहिल्यांदाच 9 पोलिसांना एकाच वेळी फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. तामिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील एका न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणी ही शिक्षा ठोठावण्यात आली. ही घटना 6 वर्षापूर्वी घडली होती. लॉकडाऊनमध्ये वडील आणि मुलाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता, त्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती. 2020 मध्ये तुतीकुडी जिल्ह्यातील साथनकुलम पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला होता. पी जयराज व 51 आणि त्यांचा 31 वर्षीय मुलगा जे बेनिक्स यांना 19 जून रोजी कोविड-19 लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. जयराज हे मोबाईल दुकानाचे मालक आहे. परवानगी दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकान उघडे ठेवल्याचा आरोप करत त्यांना बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली होती. हा आरोप नंतर खोटा सिद्ध झाला. पोलिसांनी त्यांना साथनकुलम पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीच्या नावाखाली रात्रभर त्यांचा निर्गुणपणे छळ केला. नातेवाईकांनी आरोप केला की त्यांना काठ्याने मारहाण करण्यात आली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष या प्रकरणी महत्वाची ठरली. पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यावर रक्तांचे डाग आढळले होते. नंतर दोघांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, परंतु काही दिवसातच जखमामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देशभरात पोलीस क्रूरतेविरोधात तीव्र संताप उसळला. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तामिळनाडू राज्य सीआयडीने केला होता, मात्र मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सीबीआयने तपास हाती घेतला. सीबीआयने एका इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली होती. मार्च 2026 मध्ये सर्व 9 पोलिसांना या खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले. हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. मदुराई येथील प्रथम अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने 9 पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली. निरीक्षक एस श्रीधर, उपनिरीक्षक पी रघु गणेश, के बालकृष्णन, हेड कॉन्स्टेबल एस मुरुगन, ए समीदुराई, कॉन्स्टेबल ए मुथुराज, एस चेल्लादुराई, एक्स थॉमस फ्रान्सिस आणि एस वेलुमुथू अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.